श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात? तर आत्ताचा जो परवा मी व्हिडिओ बनवला आहे तो अनुभव निमकरोली बाबांचा, तर त्या रेकॉर्डिंगमध्ये भरपूर डिस्टर्बन्स येतो आहे की खरखर आवाज येत आहेत आणि काय काय होतं आहे. तर माझ्या फोनच्या डिस्प्लेला जरा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे नीट ऐकायला येत नाही. म्हणजे मी खूप प्रयत्न केला, काही केलं तरी असं काहीतरी होतं आहे. तर लवकरच तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल माझा आणि लवकरच चांगला क्लिअर आवाज ऐकायला मिळेल. तर आज त्याच्यासाठी आणि मी सॉरी म्हणते आहे, सगळ्यांना माफी मागते आहे की आवाज छोटा आला आणि खरखर आला आणि बरंच काय काय त्या फोनमध्ये बदललेलं आहे, त्यामुळे मला जास्त काही हे करता येत नाही. तर त्याच्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. तर आज मी एक वेगळा अनुभव सांगणार आहे. वेगळा अनुभव असा आहे की कर्मा, माणसाने केलेलं कर्म. तर हे कर्म कसं असतं की आपण आपल्या आयुष्यात जे काही करू तर त्याचा कुठे ना कुठेतरी हिशोब असतो सगळा आणि तो आपल्याला फेडावाच लागतो. म्हणजे असं वाटतं की मी हे केलं हे कोणालाच माहिती नाही, तर असं काही नसतं. सगळं माहिती असतं, सगळ्यांची उत्तरं द्यावी लागतात आणि सगळं होतं. तर मला फार एक वाईट असा अनुभव माझ्यासोबत घडला आहे आणि त्याच्याबद्दल मला फार वाईट वाटतं ह्या गोष्टीबद्दल की हे असं पण घडलं. म्हणजे हे फार मला वाईट बातमी आहे. तर असं झालं की माझ्या लग्नाला एक 7 ते 8 महिने झाले होते आणि आम्ही हे सगळं नवीन लग्न आणि नवीन सगळा संसार ह्याच्या मागे खूप आम्ही पळापळ चालली होती. जॉबचेही प्रॉब्लेम, माझाही जॉब गेलेला होता. तर मग आम्ही आमच्याकडचे सोनं असेल किंवा काही असेल, एफ-डीज असतील, असं आम्ही काय काय करून आम्ही पुढचं सगळं करायचो मॅनेज. तर एक दिवशी काय झालं की जिथे मी राहते तिथे नाही, म्हणजे माझ्या इथून बरंच किलोमीटरवर, 30-1 किलोमीटरवर आम्ही एका ज्वेलरी शॉपमध्ये गेलो आणि तिकडे मी माझं आधी जाऊन माझं मंगळसूत्र मी तिकडे ठेवलं होतं मॉर्गेज ह्यानी, ते ठेवून आम्ही पैसे घेतले होते. तर मी ते दुकान पहिल्यांदाच पाहिलं होतं. मला वाटलं वाव किती छान दुकान आहे वगैरे, आणि त्याच्यात खूप छान छान ज्वेलरी होती, सगळी सोन्याची. आता मी इथे कुठेही सोनाराचं नाव पण घेणार नाही आणि सोन्याच्या दुकानाचं पण नाव घेणार नाही, कारण ते म्हणजे असं कुठे सांगायला चांगलं नाही वाटत. तर मी गेले तर तिथे त्या सोनाराने खूप कमी वजनाचे आणि सुंदर सुंदर दागिने बनवले होते. तर आम्ही पहिल्यांदा गेलो तिकडे, ते आमचं सामान ठेवून आलो आणि मग परत आमच्याकडे पैसे आल्यानंतर आम्ही ते परत आणायला गेलो. तर आणायला गेलेलं असताना तिकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एक शेतकरी फॅमिली सोनं घ्यायला आली होती. आणि शेतकरी फॅमिली म्हणजे सगळेजण आले होते, बहुतेक कुठनं तरी आले होते ते. आणि त्या मुलाला असा गोप करायचा होता, त्या मुलालाही करायचा होता आणि त्याच्या बाळालाही करायचा होता. म्हणजे वडील, मुलगा आणि नातू असे सगळेजण आलेले होते. आणि ते छोटं बाळ होतं, त्यालासुद्धा त्यांना मोठा गोप करायचा होता. असं काय 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 करायचं होतं. तर जे ते सोनार होते, सोनार काका, तर ते काका त्यांना खूप छान या चहा घ्या वगैरे, बसा बसा, आणि खूप ज्वेलरी दाखवत होते. तर मी पण बघत होते लांबनं की अरे वा, हे हा जो हार काढला तो किती छान आहे वगैरे. पण मला कसं आहे की मी फक्त छान म्हणते, पण मला सोन्याचं इतकं अट्रॅक्शन नाही आहे, कारण मी बॅग भरून भरून सोनं पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी आणि ते माझं नाही आहे म्हणून मला त्याचं काहीच वाटायचं नाही. तर मला काहीच वाटत नव्हतं, पण मला असं छान वाटायचं की अरे वा, डिझाईन छान आहे वगैरे. आणि मी मोठे मोठे हार पाहिलेत, बांगड्या पाहिल्यात, तोडे पाहिलेत, सगळं सोनं पाहिलेलं आहे भरपूर. मला काही मोह नाही आहे सोन्याचा. तर मग काय झालं की मी बघत होते सगळं, आणि आम्ही खूप असे म्हणजे छोटे आणि असं नाही का, त्या दुकानामध्ये एकदम असे साधे. आणि ती जी लोकं होती त्यांचे कपडे इतके खराब होते आणि इतके ते काळे कुळे असे काहीतरी विचित्र म्हणजे असं असं माणसांना बोलू नाही, पण खूप गावाकडनं आलेले, पण शेतकरी म्हणून त्यांच्याकडे म्हणजे शेतीचा माल विकला होता म्हणून ते दागिने वगैरे करायला आले होते आणि जमिनी वगैरे त्यांनी हे केल्या होत्या.
तर कारण ते त्यावेळेस सांगत होते, बोलत होते त्या सोनाराशी, की आत्ता आम्ही ही डील केली आहे म्हणून आता आम्ही हे घ्यायला आलो आहे. तर मी पण ऐकत होते म्हणजे नॉर्मली असं. तर आम्हाला जी ट्रीटमेंट मिळत होती ती खूप साधी, की तुम्ही ते घेऊन या वगैरे, मग असं करा, मग तुम्ही सोडवायला आलात का, मग तुम्हाला 1 तास थांबावं लागेल कारण ते सामान तुमचं जाऊन आणावं लागेल. असं आम्हाला बरंच काय काय चाललं होतं. तर त्या दरम्यान मी त्या लोकांना जे दागिने दाखवत होते तिकडे मी उभी राहून बघत होते, की मी पण बघत होते कसं दिसतात काय. तर आणि मी पण विचारलं, की हे कितीला आहे? मग तो म्हणाला, हे सगळं जो सेट आहे तो 2 लाखापर्यंत जाऊ शकतो. तर मी म्हटलं, ओके बरं ठीक आहे, मी नेक्स्ट टाईम आल्यानंतर बघीन, असं मी सांगितलं होतं त्या सोनारांना. तर ते सोनार खूप चांगले वाटत होते. ते सगळ्यांशी इतकी छान बोलत होते आणि आम्हाला ते थोडं हे करायचे, की नाही का ते त्यांचं सामान घ्यायला आले आणि छोटंसंच सामान आहे वगैरे. तर पैसे काढून आणायचे होते आणि आम्हाला त्यांनी नाही सामान ते घेऊन येणार होते. आधी आम्हाला ते पैसे घेऊन ये म्हणाले. तुम्ही पैसे घेऊन या, मग तुमचं सामान आणतो. तर मिस्टर म्हणाले, हो ते काढावं लागेल Google पेचं, काही ते नीट होत नव्हतं, चालत नव्हतं. तर ते म्हणाले, मी घेऊन येतो. मग मी म्हणलं, मी तोपर्यंत दुकानात थांबून बघते इकडे काय काय आहे. मी आत्ता जशी थांबली आहे तशीच नाही का, मी तिकडेच थांबते. तर तो सोनार इतका कुचकटपणे म्हणाला माझ्याकडे, त्याने खालीवर पाहिलं आणि मला म्हणाला, की ओ नाही नाही तुम्ही पण थांबू शकता इकडे, पण आम्ही माणसं काही ठेवून घेत नाहीत. इतकं म्हणजे मी असं, की माणसं ठेवून घेत नाहीत म्हणजे मी काय अशी म्हणजे मॉर्गेज ठेवायला वगैरे मला असं म्हणजे हे का असं का बोलले मला. तर मी ते इग्नोर केलं, जाऊ दे असेच ते गडबडीत बोलले असतील. आणि ते खालीवर माझ्याकडे बघितलं 2-3 वेळेस आणि ते तसे म्हणाले, की तुम्ही थांबणार आहे का, पण आम्ही माणसं ठेवून घेत नाही, पण तरी चालेल तुम्ही थांबलात तर. तर असं काहीतरी बोलले, म्हणजे माझे मिस्टर दरवाजापर्यंत चालले होते तर ते तसे काहीतरी बोलले सोनार. आणि मी जस्ट म्हणजे नवीन लग्नाच्या फेजमध्येच त्या म्हणजे वर्ष पण झालेलं नव्हतं, 7-8 महिने लग्नाला झाले होते आमच्या. आणि तर मी बघितलं, म्हणलं अरे असं का बोलले ते. आणि मग मी काय केलं, मिस्टरांना म्हणलं नाही थांबा मी पण येते. आणि मी दुकानाच्या बाहेर पाय ठेवला आणि माझ्या टचकन डोळ्यात पाणी आलं. तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी ह्याच्यासाठी आलं, की ते सोनार आपल्याला असं का बोलले, की माणसं ठेवून घेत नाही पण तुम्ही थांबू शकता वगैरे. म्हणजे मी काय, माझ्या नवऱ्याने मला काय इकडे मॉर्गेज ठेवायला आणलं आहे का, सोन्यासारखं गहाण ठेवायला आणलं आहे की काय, असं तर म्हणजे ह्या भावनेने तो माझ्याशी बोलतो आहे. आणि मी काय केलं, माझ्या मिस्टरांना हे सांगितलं नाही, की तो मला असं बोलला. पण मला आजही आठवलं, की फार वाईट वाटतं, की मी आयुष्यात माझ्या कधीच एवढं काही असलं बोलणं ऐकलं नव्हतं. कधी माझ्या घरापासून लांब गेलेली मुलगी नाही, फक्त काम घर एवढंच. आणि माझ्या FDs वगैरे होत्या, मी जायचे आणि फक्त सही करायचे, की मला भरपूर लोन मिळायचं त्याच्यावर. मला कधीच लोनचा गरजच लागली नाही. म्हणजे मी फोनसुद्धा कॅश वगैरे देऊन घेतलेले. म्हणजे असं कधीच मला असं आयुष्यात फिलिंग आलं नव्हतं, की कोणीतरी माझा एवढा अपमान केला आणि तो पण पुरुषाने. तर मी गप्प बसले, म्हणलं जाऊ दे. पण माझ्या इतकं घळाघळा डोळ्यातलं पाणी थांबायलाच मिस्टर म्हणाले, काय झालं. तर मी म्हटलं काय नाही झालं, मला ते सगळं आठवलं, म्हटलं आपण गळ्यातलं वगैरे ठेवलं आणि असं काही. तर त्या मिस्टरांनी माझ्या की हे केलं, कारण मला माहिती आहे मिस्टर म्हणजे काही झालं तर तिथे हाणामारी होईल. तर मग मी तशीच गप्प बसले. मग आम्ही ते पैसे काढून आणले. मग ते 1 तासभर आम्ही तिकडे हे करून ते आमचा दागिना आम्हाला परत मिळाला. पण तो दागिना खूप छोटा होता, एक मंगळसूत्रच होतं. तर ती लोकं जी घेत होती त्यांना तो एवढा छान ट्रीट करत होता ना माणूस. तर मी नेहमी तिकडनं गेले ना, की मी त्या दुकानाकडे बघायचे आणि म्हणायचे, की मला ह्या दुकानात 2 लाखाचं सोनं करायला यायचं आहे. आणि मग मला मिस्टर म्हणले, का काय झालं तुला, ह्याच दुकानात का करायचं आहे. तर मी सांगितलं, की असं असं झालेलं. पण मी मिस्टरांना एकदम अडवलं, की म्हणलं तर बराच त्याला वेळ झाला आहे, तुम्ही त्याला काही बोलणार नाही आहे. कारण तो तसा मला बोलला. आणि काय माहिती त्याच्या डोक्यात काय चालू होतं तेव्हा, की आम्ही माणसं ठेवून घेत नाही, पण तुम्हाला ठेवून घेऊ शकतो आम्ही, तुम्ही थांबू शकता इकडे, तुम्ही थांबलात तर काही हरकत नाही. तर हे शब्द मला इतका लागला होता ना, तर मग मी मिस्टरांना सांगितलं, की ते काका असे असे मला बोलले होते त्यावेळेस.
तर माझे मिस्टर म्हणाले, काय मग तू त्यावेळेस मला का सांगितलं नाही, मग त्याला मी बघितलं असतं, हे केलं असतं. म्हणूनच मी म्हणलं, तुम्ही असं म्हणलात ना की त्याला मी बघितलं असतं किंवा हे हाणामारीचं काही झालं असतं, शिव्यागाळ काही झाले असतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. तर ते म्हणले 2 लाखाचं काय, आपण 4 लाखाचं सोनं करायला येऊ त्यांच्याकडे. तर काय झालं की मी दरवेळेस तिकडनं पास झाले की मी त्या दुकानाकडे बघायचे आणि मला तो माझा अपमान आठवायचा की ह्या काकांनी माझा, म्हणजे ह्या माणसाने माझा अपमान केला. आणि दरवेळेस असं बोलायचे की कधी मी असं हे करीन आणि कधी इकडे येईल. आणि मी त्यावेळेस त्याला मला काय बदला घ्यायचा होता की मी पैसे घेऊन येईन, मग आम्हालाही छान ट्रीटमेंट मिळेल. म्हणजे काय, चहा कॉफी नको आपल्याला, पण ते विचारणं की तुम्ही घ्या, बसा, या, पाणी हवं आहे का, हे. तर मी म्हटलं अशी ट्रीटमेंट आपल्यालाही मिळेल. आणि मग मी त्यांना पैसे, म्हणजे हे मला हवं आहे 3-4 लाखाचं, आणि हे घ्या पैसे. आणि काका, तुम्ही त्यावेळेस मला हा अपमान केला होता, तर सॉरी म्हणा मला पहिलं. तुम्ही मला असे बोलले होते आणि माझ्या लक्षात आहे, कारण माझ्या लक्षात म्हणजे खूप माझ्या लक्षात असतं काय 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 काय. मी कधीही काही विसरत नाही, भयानक मेमरी शार्प असते माझी. तर मग मी आणि काही ज्या गोष्टी असतात त्या थोड्याफार विसरलेल्या, आपण काय काय विचार करतो तेव्हा त्या थोड्या हे होतात. पण मी त्यांना म्हणणार होते की मला तुम्ही सॉरी म्हणा, सोनं पॅक केलं असतं, पहिलं मला सॉरी म्हणा, फक्त सॉरी म्हणा की मी असं परत कोणालाच बोलणार नाही, आणि हे पैसे घ्या आणि ते सोनं घेऊन मी परत येणार. हे असं माझ्या डोक्यात होतं ते बोलल्यापासून, की आपल्याकडे छोटासा दागिना आहे म्हणून आपला एवढा अपमान केला, आणि लोक एवढ्याले पैसे घेऊन येतात, त्यांना या, बसा वगैरे सगळं असं म्हणतात. तर मग आपल्याकडे तसे जमीन जुमले नाहीत म्हणून आपल्याला कोणी भावही देत नाही आहे. मग काय झालं की त्याला 1-2 वर्ष लोटली, म्हणजे बरेच वेळ लोटला त्याला, 1-2 वर्ष नाही, 2-3 वर्ष, 3-4 वर्ष, सॉरी. आणि मग मला अचानक एक न्यूज कळाली, आणि ते न्यूज कळून मला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं ना, की मी म्हटलं अरे देवा, असं कसं काय झालं. आणि मला त्यांच्या दुकानात जायचं होतं आणि मला सगळं सांगायचं होतं. तर ती बातमी काय होती की आम्ही तिकडनं नेहमी, म्हणजे तो एरिया काय माझ्या राहण्याचा किंवा तिकडे काही माझा संबंध नाही, पण आम्ही त्या रस्त्याने जायचो, कुठे कुठे काही चाललेलं असेल ना, तर आपण तिकडनं आम्ही पास व्हायचो त्या साईडला कधी चाललं की. तर मिस्टर म्हणाले, हे बघ त्या सोनारासोबत काय झालं. तर म्हटलं काय झालं, आणि तोच सोनार कसा काय. ते म्हणले, हे काय ह्याच्यावर इंस्टाग्रामवर टाकलं होतं, कोणी यूट्यूबवर टाकलं होतं, न्यूजला होतं. तर तिथलाच एक मुलगा, आणि मग माझ्या मिस्टरांनी सगळ्यांना कॉल केले की तिथल्या लोकांना, ओळखीचे वगैरे कुणी असतील तर, मुलांना सगळीकडे सगळ्या खबरी लागतात. तर मग मुलांना विचारल्यानंतर मुलं म्हणले, हो त्याला असं असं झालं वगैरे. तर त्याला काय झालं की एक मुलगा, त्याचाही असाच खूप फायनान्शियली प्रॉब्लेम चालू होता, आणि त्याच्या आईचं त्याने काय सोनं असेल तर ते दोघंजणं, आई आणि मुलगा, म्हणजे मायलेकरं असे, ते सोन्याचं काहीतरी ठेवायला गेले. तर तो काय म्हणाला की मी माझ्या आईला इकडे बसवतो, ती म्हातारी आहे, तिला गाडीवर बसता येत नाही, आणि मी पटकन ते काहीतरी घेऊन येतो. तर तो माणूस परत असा काहीतरी म्हणला बहुतेक त्या आईला की इथे बसू नका, उठा इथनं वगैरे. तर तो काय म्हणाला की, म्हणजे मला तर कळतं की तो त्यांनी मला वेगळं बोलला होता, कारण मी आपण तरुण आणि हे, आणि त्या आजी होत्या म्हणून आजीला तर त्यांनी हाडतुडच केलं असेल की उठा, निघा बाहेर, थांबू नका, गर्दी करू नका. तर तो त्या आजीला काहीतरी बोलला, इतकं काहीतरी बोलला की त्या मुलाला खूप वाईट वाटलं. तो मुलगा तिथेच राहत होता समोरच्या वस्तीत. तो मुलगा तिकडे गेला आणि त्यांनी तलवार आणली आणि सपासप एवढे वार केले त्यांच्यावर, पार बाहेर ओढून काढलं, आणि इतकं त्यांना हाणलं, इतकं मारलं की त्यांना जागोजागी त्यांनी हे केले, म्हणजे वार केले, आणि खूप त्यांना मारलं. आणि इतकं मारलं की ते पूर्ण, म्हणजे कोसळले, की मेले नाही, मरेल असं नाही मारलं, पण इतकं मारलं की ते आज बेडरेस्ट, म्हणजे बेडमध्ये आहेत. ते उठू शकत नाही, स्वतःच्या हाताने काही खाऊ पिऊ शकत नाही, आणि ते काहीच करू शकत नाही. ते बेड रिडन झाले आयुष्यभरासाठी.
म्हणजे ते पॅरलस का काय तरी पण तो त्यांना झाला. पॅरलस नाही झाला, वेगळंच काहीतरी, म्हणजे सगळी हाडंच मोडली त्या माणसाची. आणि त्याला इतकं मारलं की तो आता त्या दुकानात नसतो. त्याचा मोठा का छोटा भाऊ तिकडे असतो आणि हा माणूस आहे पण घरी आहे. आणि तो माणूस पूर्ण म्हणजे कामाचाच राहिला नाही, काहीच त्याच्यात राहिलं नाही की तो उभं राहील किंवा बसेल, नुसता पडून आहे. बेड रिडनच झाला तो आता, जोपर्यंत जगेल तोपर्यंत. तर ही न्यूज मला मिस्टरांनी सांगितली आणि मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं असं कसं झालं, म्हणजे त्यांना असं व्हायला नको होतं. कारण मला तिकडे जायचं होतं सोनं करायला आणि त्यांना सांगायचं होतं, काका सॉरी म्हणा तुम्ही, कारण तुम्ही मला खूप वाईट बोललेलात. काहीतरी मला असं तुम्ही असं म्हणजे नाही का अश्लील बोलल्यासारखं वगैरे असं काहीतरी तुम्ही मला बोलला होतात. तर तुम्ही असं का तुम्ही केलं, असं मला प्रश्न विचारायचा होता. आणि मिस्टरांना मी खूप दाबून ठेवलं होतं की तुम्ही काही बोलणार नाही आहेत, तुम्ही काही करणार नाही आहेत. म्हणजे असं बोलू पण नका की तू हे का बोललास किंवा काय. कारण मी ते पहिलं त्यांना सांगितलंच नाही, नंतर सांगितलं होतं काही दिवसांनी. तर असा असतो बघा कर्मा. म्हणजे माझा तर अपमान झाला होता, पण मी गप्प बसले की जाऊ दे, नको काय, आपण नको हे करायला. पण प्रत्येकजण तसा नसतो ना. आता तुम्ही जर का एखाद्याच्या आईला तो वाटेल तसं बोलला असेल, आणि आई म्हणजे कोण असते आपली, आई म्हणजे सगळं संपतं तिथे. आई जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा ते सगळं मिळालं आणि सगळं तिथे मान अपमान सगळं संपला. कारण आई ही इतकी मोठी गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली. तर आपली आई कशी असो, आपल्याला घरी मारत असो, कुटत असो, काही करत असतो, आणि आपणही तिला इतकं वेडंवाकडं काही बोललं की मग कशाला वगैरे, असं कसं काय, जे म्हणजे काय जे भांडणं असतील ते आपल्या घरी असतील. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर का दुसरं कोणी आपल्या आईला किंवा वडिलांना काही बोललं की ते आपल्याला चालत नाही. आणि आईवडिलांनाही मुलांना कोणी बोललेलं चालत नाही. तर मग त्या मुलांनी एक तर तो त्याच्या काय जे प्रॉब्लेम असेल तो फेस करत होता, तो टेन्शनमध्ये होता. आणि त्याच वेळेस तो माणूस त्याच्या आईला काहीतरी विचित्र बोलला आणि त्याच्या त्या घाणेरड्या, त्या सोनाराच्या घाणेरड्या सवयीमुळे, कोणालाही काहीही बोलायचं, ह्या सवयीमुळे आज ते बेड रिडन आहेत. आणि काय माहिती किती जगते, म्हणजे जगतील ते, व्यवस्थित आहेत, पडून आहेत पण, कारण शरीर काहीच काम करत नाही आणि व्हीलचेअरवर पण फिरू शकत नाही. म्हणजे इतकं त्यांचे हाल खराब झाले की तो माणूस संपला. म्हणजे आता त्याचं आयुष्य पूर्ण पडूनच जाणार. मग हे असं कशाला करायचं. आपल्या जर का सोन्याच्या दुकानात कुणी येत असेल तर तुम्ही, तुमच्याकडे सोनं आहे आणि तुम्ही सोनार आहेत, तुमची रोज पैशांची उलाढाल होते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे कोणी तुमच्याकडे गिऱ्हाईक येईल त्यांच्याशी काही पण बोलणार, जे तुमचं कस्टमर येईल त्याला काही पण तुम्ही हे करणार. तरुण कुणी आलं की त्याला काहीतरी विचित्र, म्हातारं कुणी आलं की त्याला, मुलं काही असले तर त्यांना काहीतरी वेगळं बोलायचं, चल वगैरे असलं. तर असं काहीच करायचं नाही. मी तर म्हणते की प्रत्येक गोष्ट आहे ना तोंड सांभाळून, आणि समोरचा हर्ट होत नाही आहे आणि काही कोणाला त्रास होत नाही. म्हणजे मी हे शब्द, त्या माणसाचे शब्द ऐकून जे माझ्या टचकन डोळ्यात पाणी होतं तेव्हा मी खूप हर्ट झाले होते की हे असं कसं मला बोलला. आणि माझी ही वेळ आली की मला कोणी नवरा असा ठेवायला हे, म्हणजे भयानक विचार मनात आले होते. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही जिथे कुठे बोलाल, ज्याच्याशी बोलाल त्याच्याशी तोंड सांभाळून बोला. आणि समोरचा कितीही वाईट बोलला आपल्याला तरीही आपण आपल्या मर्यादा सोडायच्याच नाहीत. बोल, तुला काय बोलायचं ना तू बोल. 4 लोक आणून शिव्या घाल आम्हाला, काही आम्हाला फरक पडत नाही. पण तुम्ही असं काही वागू नका, काही बोलू नका, दुसऱ्यांचा एवढा मोठे अपमान करू नका. कारण मी आज गप्प बसली आहे, दुसरं पण कोणीतरी गप्प बसू शकतं, पण तिसरं चौथं नाही ना. कोणीतरी ते हे करणार, रिवेंज घेणार, आणि कोणीतरी असं येणार आणि तुमचं ते सगळं हे करणार, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिस्ट्रॉय करणार. त्यामुळे मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की माझं त्या काकांना सोनं घ्यायचं आता राहिलं, मग ते काकाच तिकडे नाही आहेत तर मी कशाला जाणार त्या दुकानात.